मुंबईच्या महापौर बंगल्याभोवतीच्या प्रस्तावित टेंडरवरून राजकारण चांगलंच तापलंय। एका बाजूला महापौर रितू तावडे यांनी हा संपूर्ण वाद फेक नॅरेटिव्ह असल्याचा आरोप करत टेंडर मागे घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे हा वाद निर्माण झाल्याचं म्हटलंय। शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी हे टेंडर रद्द करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। मात्र काही असलं तरी सत्ताधाऱ्यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा बॅकफूटवर यावं लागलंय। पाहूयात हा रिपोर्ट। महापौर बंगला टेंडरवरून राजकारण, रितू तावडे विरुद्ध ठाकरे गट, किशोरी पेडणेकर यांचा प्रशासनावर ठपका, अमेय घोले यांची चौकशीची मागणी। महापौर बंगल्याच्या परिसरातील प्रस्तावित सुविधांच्या टेंडरवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत। महापौर रितू तावडे यांनी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नसल्याचा दावा करत ठाकरे गट केवळ फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप केला। संबंधित टेंडर हे उद्यान विभागाने राणीबाग परिसरासाठी काढले असून त्याचा महापौर बंगल्याशी थेट संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच महापौर बंगल्याचा उल्लेख असल्याचं लक्षात येताच आपण स्वतः हे टेंडर मागे घेण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं। हे टेंडर आणि ह्याच्या खाली लास्टला जी सही आहे ती डायरेक्टर जू, मी ते कॉपीज घेऊन आली आहे। मुळामध्ये भायखळ्याचा बंगला हा हेरिटेज मेंटेनन्स ह्याच्या अंडर येतो आणि त्या बंगल्याचा सगळा परिसर आणि संपूर्ण राणीचा बाग हा डायरेक्टर जू त्याच्या अंडर येतो। हे जे टेंडर काढलेलं आहे ह्याच्यात कुठेही मेयर बंगल्याचा संबंध नाही। किंबहुना हा सगळा टेंडर प्रोसेस हा भायखळ्याच्या बंगल्याच्या अखत्यारीमध्ये येतच नाही आणि असं असताना सुद्धा फक्त महापौर हे नाव जोडलं की मग ह्यांना बराच त्या ठिकाणी मायलेज मिळतो। दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या प्रस्तावातील शब्दप्रयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। हेरिटेज बंगला असा उल्लेख केल्यामुळेच महापौर अडचणीत आल्या। टेंडर मागे घेण्यापेक्षा प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी होती असं त्या म्हणाल्या। त्याचबरोबर जुहू चौपाटीवरील कचरा आणि के पश्चिम विभागातील कारभारावरूनही त्यांनी महापौरांवर निशाणा साधला। रियल सरळ महापौरांना अडचणीत आणणारच टेंडर कॉपी आहे आणि त्याच्यावर जर मग मीडियाने प्रश्न विचारले तर ते चुकीची नाही। आणि महापौरांनी आजच जेव्हा कळता क्षणी गटनेता घेतलं असतं तर आम्ही सगळे गटनेते तुमच्या पाठीशी उभं राहिलो असतो आणि हे टेंडर जरी चुकीचं असलं तरी मागे घेतलं नाही पाहिजे होतं। हेड चुकला असेल मागे का घेतला? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, कितींदा सांगायचं, ओरडून ओरडून सांगतोय। तर त्यांना असं वाटतं आम्ही महापौरांची स्वप्न बघतोय। ही 5 वर्ष आम्ही स्वप्न बघत नाहीये। या वादात आता शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनीही उडी घेतली। हे टेंडर तातडीने रद्द करण्यात यावे, ते कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आले याची चौकशी व्हावी आणि मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय थांबवावा अशी मागणी त्यांनी केली। तसेच नोईस बॅरियरच्या प्रस्तावातही पारदर्शकता असावी अशी भूमिका त्यांनी मांडली। सगळ्यांना कुठे ना कुठे आपल्या गोष्टींसाठी बचत केली गेली पाहिजे। हा अवाचा सवा जो पैसा हे अधिकारी वर्ग किंवा प्रशासनाने जोनी कोणी हा प्रस्ताव पुटअप केलाय या संदर्भातला, तर तो कुठे ना कुठे बचत झाला पाहिजे आणि जर याची गरज नाहीये तर तत्वतः हा टेंडर रद्द केला गेला पाहिजे मुळात। आणि अशी मागणी शिवसेनेची आहे, ही भूमिका शिवसेनेची आहे। महापौर बंगल्याच्या टेंडरवरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले। प्रशासनाची चूक, फेक नरेटिव्ह की विरोधकांचा राजकीय हल्ला या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच स्पष्ट होती। मात्र या वादामुळे मुंबई महानगरपालिकेतील निर्णय प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। महापौर बंगल्याच्या टेंडरवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय रंग घेऊ लागलाय। टेंडर मागे घेतल्यानंतरही आरोप प्रत्यारोप सुरूच असून या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे आता मुंबईकरांचं लक्ष लागलंय। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।